स्टुडंट्स, आपण विज्ञान भाग 2 मधील प्रकरण नंबर 7 एनर्जी फ्लो इन ॲन इकोसिस्टीम म्हणजे परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह हा पाठ सुरू करणार आहोत. तर एनर्जी फ्लो ॲन इकोसिस्टीम परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह नाही का. तर वी हॅव ऑलरेडी लर्न द क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अकॉर्डिंग टू द मोड ऑफ न्यूट्रिशन इंटू प्रोडक्ट्स. आपण सजीवांचं वर्गीकरण केलेलं आहे त्यांच्या पोषण पातळीनुसार. जसे प्रोड्युसर्स म्हणजे उत्पादित, कन्झ्युमर्स म्हणजे ग्रहण करणारे किंवा भक्षक, सॅप्रोफाइट्स त्याच्यावर अवलंबित असणारे, अँड डिकम्पोजर्स त्याचं विघटन करणारे. कन्सिडर द व्हेरियस ट्रॉपिक लेवल्स ऑफ द इकोसिस्टीम अराउंड यू ॲज गिवन बिलो. आपल्या आजूबाजूला आढळणारे पोषण पातळी आपण पाहूया. तर पहिले आहे प्रायमरी कन्झ्युमर्स, प्रथम किंवा प्राथमिक भक्षक म्हणतो त्याला आपण, हार्बिवर्स असे म्हणतो. हार्बिवर्स म्हणजे शाकाहारी. त्याचं उदाहरण आहे ग्रास हॉपर म्हणजे नाकतोडा, स्क्विरल, खार, एलिफंट, हत्ती इत्यादी. दे आर डायरेक्टली डिपेंडंट ऑन ऑटोट्रॉप्स. ते त्यांच्या आहारासाठी पूर्णतः ऑटोट्रॉप्स म्हणजे प्रोड्युसर्स. ऑटोट्रॉप्स म्हणजे जे स्वतःचं अन्न स्वतः निर्माण करू शकतात ते, त्यांना आपण ऑटोट्रॉप्स किंवा स्वयंपोषी असे म्हणतो. आणि हे स्वयंपोषी कोण आहे तर प्रोड्युसर्स म्हणजे जे उत्पादित आहेत. उत्पादित कोण आहेत तर वनस्पती आहे. दुसरा आहे सेकंडरी कन्झ्युमर्स, त्याला आपण कार्निवर्स म्हणतो म्हणजे द्वितीय भक्षक. कार्निवर्स म्हणजे मांसाहारी. उदाहरणार्थ फ्रॉग, बेडूक, औल, घुबड, फॉक्स, कोल्हा हे द्वितीय भक्षक आहे. दीज कन्झ्युमर्स यूज हार्बिवर्स ॲज देअर फूड. प्रामुख्याने ते त्यांच्या अन्न म्हणून शाकाहारी पदार्थ किंवा वनस्पती खातात. दीज कन्झ्युमर यूज हार्बिवर्स ॲज देअर फूड. ते प्रामुख्याने प्रथम भक्षकावर अवलंबून आहे. म्हणजे आपण बेडूक जर पाहिलं तर बेडूक नाकतोडा सुद्धा खाऊ शकतो. फॉक्स म्हणलं तर फॉक्स हा मेलेल्या हत्तीचं मांस खाऊ शकतो. पुढे ॲपेक्स ऑर टॉप कन्झ्युमर, सर्वोच्च भक्षक. कॉर्निवर्स म्हणजे मांसाहार. उदाहरणार्थ टायगर, वाघ, लायन, सिंह. These consumers use herbivores and carnivores as their food. No other animals feed on top consumers. अन्नासाठी शाकाहारी आणि मांसाहारी प्राण्यावर अवलंबून असतात. कोण? सर्वोच्च भक्षक, टॉप कन्झ्युमर्स. पण टॉप कन्झ्युमर्स किंवा सर्वोच्च भक्षकावर कोणी अवलंबून नाही. म्हणजे वाघ किंवा सिंह काय करतात, हे हत्तीची शिकार करू शकतात. त्याचप्रमाणे ते फॉक्स किंवा कोल्याची सुद्धा शिकार करू शकतात. पुढे आहे ओमनिवर्स किंवा मिक्स्ड कन्झ्युमर्स. त्याला आपण ओमनिवर्स म्हणजे उभयाहारी आणि मिक्स्ड कन्झ्युमर्स म्हणजे मिश्राहारी. त्याचं उदाहरण आहे ह्युमन्स म्हणजे माणूस, बियर, अस्वल. फीड ऑन हार्बिवर्स अँड कार्निवर्स म्हणजे अन्नासाठी उत्पादक आणि द्वितीय भक्षक यावर हे अवलंबून आहेत. पुढे आहे फूड चेन अँड फूड वेब. फूड चेन म्हणजे अन्न साखळी आणि फूड वेब म्हणजे अन्न जाळे. इंटरॅक्शन्स गो ऑन कंटिन्युअसली बिटवीन प्रोड्युसर्स, कन्झ्युमर्स अँड सॅप्रोफाइट्स. आता हे उत्पादित, त्याचप्रमाणे भक्षक आणि विघटक यांच्यामध्ये सतत आंतरक्रिया ही चालू असते. देर इज अ डेफिनेट सिक्वेन्स इन दिस इंटरॅक्शन्स विच इज कॉल्ड द फूड चेन. आता ह्यांच्यामध्ये उत्पादक, भक्षक आणि मृतोपजीवी यांच्यातील क्रमवार आंतरक्रिया म्हणजेच अन्न साखळी होय. प्रत्येक साखळीत अशा 4 वा 5हून अधिक कड्या आपल्याला दिसून येतात. हे झाले फूड चेन किंवा अन्न साखळी. An ecosystem consists of many food chains that are interconnected at various levels. जसं फूड वेब इज फॉर्म्ड. एखाद्या परिसंस्थेमध्ये अन्न साखळ्या परस्परांशी जोडल्या गेलेल्या असतात, कारण एखादा सजीव इतर अनेक सजीवांचे भक्ष्य असतो. त्यामुळे अशा होणाऱ्या गुंतागुंतीच्या जोडणीमधून
अन्न जाळे निर्माण होते. ही जर आपण ही फूड चेन आहे इथे या ठिकाणी. ही आहे इथं वनस्पती. वनस्पतीवर कोण जगतोय? नाकतोडा. नाकतोड्याला कोण खातोय? बेडूक. बेडकाला साप खातोय. सापाला गरुड खातोय. आणि गरुड परत काय होतं? गरुड मृत पावल्यानंतर त्याचं सूक्ष्मजीव काय करतात? विघटन करतात. आणि हेच विघटन झालेले पदार्थ जमिनीमध्ये ज्यावेळेस मिसळले जातात तर परत त्यांचा वनस्पतींच्या वाढीसाठी उपयोग होतो. ही एक फूड चेन आहे. ही अन्न साखळी आहे. An organism may be the prey or for many other organism. एखादा सजीव हा इतर अनेक सजीवांसाठी भक्ष्य ठरू शकतो. फॉर एक्झाम्पल, an insect feeds upon leaves of various plants, but the same insect is the prey for different animals. समजा एखादा कीटक आहे तो वनस्पतीवरती जगतो, पण हाच कीटक हा इतर अनेक प्राण्यांसाठी त्यांचं भक्ष्य ठरू शकतो. जसं बेडकासाठी, वॉल लिझर्ड, पालीसाठी, बर्ड्स, पक्ष्यांसाठी. म्हणजे तोच एखादा कीटक हा बेडूक, पाल आणि पक्षी यांच्यासाठी भक्ष्य ठरू शकतो. इफ दिस इज टू बी शोन इन फिगर, इट विल फॉर्म अन इंट्रिकेट वेब इन्स्टेड ऑफ अ लिनियर फूड चेन. हे जर आपण आकृती दाखवलं तर हे फूड चेन न राहता, म्हणजे अन्न साखळी न राहता फूड वेब, अन्न जाळं तयार होतं. जनरली फूड वेब्स आर फाउंड एव्हरीवेअर इन नेचर. आपल्याला साधारणतः सगळीकडे आपल्याला अन्न जाळे दिसून येते. ह्या ठिकाणी पहा, या ठिकाणी हे इथं केळीचं झाड आहे, इथे एक झाड आहे, ही हिरवी वनस्पती आहे, इथे हिरवी वनस्पती आहे. इथं आपल्याला काही सीड्स, बिया दिसतात. इतर प्राणी आहे, म्हणजे इथं हे नाकतोडा आहे, स्क्विरल आहे, खारुताई आहे, कावळा आहे. इथं या ठिकाणी आपल्याला हरिण दिसतंय, माकड दिसतंय, झिब्रा आहे, टायगर, लायन आहे. या ठिकाणी कोला आहे, रॅबिट आहे आणि या ठिकाणी गिधाड आहे. तर आपण जर पाहिलं तर ह्याच्यावरती शाकाहारी प्राणी ह्या प्लांट्सवरती जगतात. जसं माकड, हरिण, स्क्विरल, नाकतोडा हे फर्स्ट कंझ्युमर आहे. हे कशावर जगतात? हिरव्या वनस्पतीवरती. आता ह्यांच्या आता आपण ह्यांच्यापासून वेगवेगळ्या फूड चेन तयार करू शकतो. आता त्यामुळे रॅबिटसुद्धा कशा जगतो? ह्या हिरव्या वनस्पतींवरती. झेब्रासुद्धा हिरव्या वनस्पतीवर जगतो. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 हे सर्व काय आहेत? हे फर्स्ट कंझ्युमर, प्रथम भक्षक आहे. आता हे ह्यांच्यावर कोण जगतो आहे? तर कोल्हा आणि वाघ. आणि हे ह्यांची डेथ झाल्यानंतर, मृत्यू झाल्यानंतर त्यांचं विघटन कोण करतो? त्यांना कोण खातोय? हा सॅप्रोफाइट, मृतोपजीवी गिधाड. याच्यापासून आपण अनेक फूड चेन किंवा अन्न साखळी बनवू शकतो किंवा फूड वेब, अन्न जाळेसुद्धा तयार करू शकतो. पुढे आहे द एनर्जी पिरॅमिड, ऊर्जेचा मनोरा. ईच लेवल इन द फूड चेन इज कॉल्ड अ ट्रॉफिक लेवल. अन्न साखळीतील प्रत्येक पातळी म्हणजे पोषण पातळी. ट्रॉफिक लेवल म्हणजे पोषण पातळी. अन्न प्राप्त करण्याचा स्तर पोषण पातळी दाखवते. ट्रॉफिक लेवल द स्टेप ॲट विच द ऑर्गॅनिझम ऑब्टेन इट्स फूड इन द चेन. The amount of matter and energy gradually decreases from producers at lowest level to top consumers at the highest level. म्हणजे ट्रॉफिक लेवल आपण जर वर गेलो तर आपल्याला एनर्जी लेवल होत चाललेली आहे, ही डिक्रीज होत चालली. मग ही एनर्जी आहे, ही एनर्जी लेवल आहे. एनर्जी लेवल डिक्रीज होत चालली. निम्न स्तरावरील उत्पादकांपासून उच्च स्तरावरील भक्षकांपर्यंत टप्प्याटप्प्याने घटत जाणाऱ्या अन्न साखळीतील अन्न घटकांच्या व ऊर्जेच्या प्रमाणावर आधारित आकृती म्हणजे आहे ऊर्जा मनोरा आहे. आता आपण जर पाहिलं तर ऊर्जा मनोराच्या सर्वात खालची ट्रॉफिक लेवल पोषण पातळी कोणती आहे? ऑल प्रोड्युसर इन द इकोसिस्टम, सर्व उत्पादक म्हणजे वनस्पती, ते झाले प्रोड्युसर. त्यानंतर आहे प्रथम भक्षक. फर्स्ट ट्रॉफिक लेवलमध्ये येतात प्रथम भक्षक. त्यामध्ये हार्बिव्हर, सर्व शाकाहारी प्राणी. त्याच्यावरती आहे कार्निव्हर्स म्हणजे मांसाहारी प्राणी. आणि त्याच्यावरती आहे ओमनिव्हर्स म्हणजे उभयआहारी. आपण जर पाहिलं तर सर्वात जास्त ऊर्जा कोण आहे? उत्पादितामध्ये. त्यानंतर ऊर्जा कमी झाली, त्यानंतर ऊर्जा कमी होत आणि सर्वात शेवटी ही कमी राहिलेली आहे. म्हणजे ट्रॉफिक लेवलपासून जसं आपण एका ट्रॉफिक लेवलकडून दुसऱ्या ट्रॉफिक लेवलला जाऊ
तसं तसं ऊर्जेची पातळी ही कमी कमी होत चाललेली आहे. ह्याला म्हणतात ऊर्जेचा मनोरा.